नमस्कार. आज आपण एका अशा जगाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण ते आहे वनस्पतींच्या मुळांमध्ये, मातीच्या खाली. ही गोष्ट आहे एका सूक्ष्म पण खूप शक्तिशाली भागीदारीची, जी काही महत्त्वाच्या पिकांना नुसती ताकदच देत नाही, तर आपल्या जमिनीलाही जिवंत ठेवते. चला तर मग उलगडूया निसर्गाचं हे अद्भुत रहस्य. अच्छा, विचार करा, मेथी, शेंगदाणा, सोयाबीन या सगळ्या गोष्टी आपण रोजच्या जेवणात वापरतो, बरोबर? पण आपल्याला माहिती आहे का की या अगदी सामान्य दिसणाऱ्या वनस्पतींमध्ये एक अशी काहीतरी खास गोष्ट आहे, एक अशी शक्ती आहे जी त्यांना बाकीच्या वनस्पतींपेक्षा खूप वेगळं बनवते. मग प्रश्न हा आहे की ही जी छुपी सुपर पॉवर आहे ती या वनस्पतींना मिळते तरी कुठून? आणि हा काही फक्त विज्ञानाचा प्रश्न नाही आहे. याच्या उत्तरातच कदाचित जास्त चांगल्या शाश्वत शेतीचं रहस्य दडलेलं आहे. याचं उत्तर शोधायला आपल्याला वरवर पाहून चालणार नाही. आपल्याला थेट मातीच्या आत जावं लागेल, वनस्पतींच्या मुळांच्या त्या गुंतागुंतीच्या जाळ्यात. चला तर मग आता थेट मुळांच्या आतच जाऊया आणि बघूया की सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला नेमकं काय दिसतंय. बरं, तर या रहस्यापर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्रज्ञ एक खास पद्धत वापरतात. सगळ्यात आधी ते मुळं स्वच्छ करतात, म्हणजे निर्जंतुक करतात. मग त्या मुळांवर ज्या लहान लहान गाठी असतात ना, त्याचे अगदी पातळ काप घेतात. आता हे काप असेच दिसणार नाहीत, म्हणून त्यांना सॅफ्रॉनिन नावाच्या एका विशिष्ट रंगाने रंगवतात आणि मग सुरू होते खरी जादू, जेव्हा हे काप सूक्ष्मदर्शकाखाली ठेवले जातात. आणि याच क्षणी त्या सगळ्या शोधाचा तो महत्त्वाचा क्षण येतो. जे आत्तापर्यंत लपलेलं होतं ते आता आपल्या डोळ्यांसमोर येणार आहे. आणि जसजसा सूक्ष्मदर्शकाचा फोकस क्लिअर होतो ना, तसं वनस्पतींच्या पेशींमधलं एक पूर्णपणे नवीन जग आपल्यासमोर उलगडतं. एक असं जग जे आजपर्यंत आपल्या नजरेआड होतं. तर तिथे काय दिसतं? संशोधकांना दिसले गुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारे जीव. हो, अखेर पहिला ठोस पुरावा सापडला होता. या गुलाबी रंगाच्या जीवांना एक नाव दिलं गेलं, रायझोबियम. हे असे जीवाणू आहेत जे कडधान्यांच्या मुळांमध्ये आपलं घर करून राहतात, खास करून त्या मुळांवरच्या गाठींमध्ये. ओके, तर वनस्पतींच्या घरात हे अनोळखी पाहुणे सापडले. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. हे जीवाणू त्या वनस्पतींचे मित्र आहेत की शत्रू? आणि याचं उत्तर आहे ते पक्के मित्र आहेत. हे काही इन्फेक्शन वगैरे नाहीये, तर ही आहे एक जबरदस्त फायद्याची भागीदारी, एक सहजीवन. ह्याला आपण एक परफेक्ट विन विन सिच्युएशन किंवा एक फायद्याचा व्यवहार म्हणू शकतो. बघा, वनस्पती या जीवाणूंना मुळांच्या गाठींमध्ये राहायला मस्त घर देते आणि वर खायला प्यायला शर्करा पुरवते. आणि या बदल्यात जीवाणू वनस्पतीला एक अशी गोष्ट देतो जी तिच्यासाठी खूपच मौल्यवान आहे, आणि ती म्हणजे नायट्रोजन. अच्छा, तर हा व्यवहार चालतो कसा? तर हे जे रायझोबियम आहेत ना, ते एक जादुई प्रक्रिया करतात, ज्याला म्हणतात नायट्रोजन स्थिरीकरण. म्हणजे काय? तर ते हवेतला नायट्रोजन घेतात आणि त्याचं रूपांतर अशा खतामध्ये करतात जे वनस्पती सहज वापरू शकते. आणि जेव्हा हे जीवाणू वनस्पतींच्या पेशींमध्ये कामाला लागतात ना, तेव्हा त्यांचं रूप बदलतं आणि ते बनतात बॅक्टेरियॉइड. असं समजा की हा त्यांचं वर्किंग युनिफॉर्म आहे, जो घालून ते नायट्रोजन बनवण्याचं काम करतात. या जीवाणूंसाठी वनस्पती स्वतःहून पेशी विभाजन करून, म्हणजे स्वतःच्या पेशी वाढवून खास गाठी तयार करते. या गाठी म्हणजे जणू काही नायट्रोजन बनवणारे छोटे छोटे कारखानेच आहेत. आणि या कारखान्यात जे काही नायट्रोजन तयार होतं ते वाहक ऊतकांमार्फत, म्हणजे वनस्पतीच्या आतल्या डिलिव्हरी सिस्टमद्वारे अगदी प्रत्येक पानापर्यंत आणि फांदीपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं जातं. बरं, आत्तापर्यंत आपण ही सूक्ष्म पातळीवरची भागीदारी पाहिली, पण आता जरा मोठ्या चित्राकडे बघूया. ही एवढी लहानशी मैत्री शेतीसाठी आणि आपल्या सगळ्या पर्यावरणासाठी इतकी महत्त्वाची का आहे? कारण ही जी सूक्ष्म भागीदारी आहे ना, ती म्हणजे निसर्गाने तयार केलेला एक जिवंत खत कारखाना आहे. यामुळे जमीन नैसर्गिकरित्या सुपीक होते. आपल्याला रासायनिक खतांवर अवलंबून राहावं लागत नाही आणि आपली शेती जास्त टिकाऊ आणि पर्यावरणपूरक बनते. तर जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट, निसर्गामधली ही जी अद्भुत भागीदारी आहे ती आपल्याला भविष्यातल्या शेतीसाठी काहीतरी नवीन शिकवू शकते का? या नैसर्गिक प्रक्रियेतून प्रेरणा घेऊन आपण आणखी चांगली आणि पर्यावरणाला न धोका पोचवणारी शेती करू शकतो का? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?